Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयाचा झटका. करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल कायम. धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली. सत्याचा विजय. एका मंत्र्याला पराभवाची धूळ चारली. मात्र ज्या दिवशी धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेईन तेव्हाच गप्प बसेन, करुणा मुंडेंचा इशारा. तर 11 तारखेला लग्नाचे फोटो समोर आणणार असल्याचीही माहिती. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते. करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप. तर राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर यांचा दलाल असाही उल्लेख. करुणा मुंडेंकडून कोर्टात धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र सादर. मृत्यूनंतर मुलगा शिशू अंत्यसंस्कार करणार असा करुणा मुंडे यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात उल्लेख. करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र खोटं. धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात दावा. कोकाटेंच्या विधानाच्या 24 तासांनंतरही अजित पवार अनभिज्ञ. कोकाटे नेमकं काय बोलले माहीत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. तर शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, कोकाटेंचं वादग्रस्त विधान. वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मंजुरी. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर. मुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी. अनेक कार्यक्रमांनाही हजेरी. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी चौकशी अहवालानुसार कारवाई होईल. दोन्ही मुलींच्या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. मंगेशकर रुग्णालयातील प्रशासन इतके मगरूर का? जात धर्म न पाहता आरोपी डॉक्टरांवर कारवाई करा, आदित्य ठाकरे यांची मागणी. डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं लायसन्स रद्द करून कारवाई व्हावी. फडणवीसांनी न्याय देण्याचं आश्वासन दिलंय. चौकशीनंतर भिसे कुटुंबियांची प्रतिक्रिया. नागपुरातील मोर भवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार. 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार. चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विकास कामांचा आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार. हा 140 कोटी भारतीयांना सन्मान. मोदींची प्रतिक्रिया. देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. अयोध्या आणि शिर्डीतील साईनगरीतही विविध कार्यक्रमांचं आयोजन. दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर. वातावरणात मोठा बदल. पुन्हा कोकणातून उष्णतेची लाट सक्रिय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील पाणीसाठा एप्रिलमध्येच 33%. मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट. वैतरणा आणि भातसामधून राखीव कोट्यातील जलसाठा देण्याची मागणी. अंबरनाथमध्ये अज्ञातांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं. ऑफिसमधील कर्मचाऱ्यावर तलवारीनं हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. इंदापुरात किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी. गाडीच्या नुकसान भरपाईवरून वाद. एका युवकाला किरकोळ दुखापत. गावच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर. 15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार. महाराष्ट्राला अवकाळी आणि गारपिटीनं झोडपलं. रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका. जळगाव, बुलढाणा, परभणीसह धुळ्यात नुकसानामुळे शेतकरी हवालदिल. आंबा, ज्वारी, गहू, फळबागा आणि भाजीपाला उद्ध्वस्त. Cancer Healer Center, a new beginning.